आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत। बाप्पा, जवळपास सतीश देशमुख यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झालेत, अजूनही एक आरोपी फरार आहे, काय सांगाल याच्यावर? हे बघा, आता जवळपास 3 महिने झालेले आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येला। त्याच्यामध्ये तपास करताना SIT, CID, पोलीस यंत्रणा या सर्व तिघांनी मिळून तपास केला। त्याच्यामध्ये पहिला गुन्हा होता ॲट्रॅसिटीचा, परत ॲट्रॅसिटीचा गुन्हा घेतला नाही, परत खंडणीचा गुन्हा घेतला नाही आणि पहिला मर्डरचाच गुन्हा दाखल झाला 9 तारखेला। त्याच्यानंतर 6 तारखेचा जे ॲट्रॅसिटीचा गुन्हा होता ते दाखल करून घेतला आणि जो तुमचा 11 तारखेचा खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला, जी की 29 तारखेलाच मागितलेली। या अशा तिन्ही गुन्ह्याचे क्लब करून त्यांनी एकच आरोपपत्र दाखल केलेलं आहे। त्या आरोपपत्रामध्ये बरेच काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य या सर्व नराधमांनी केलेलं आहे। यांच्यासाठी मराठी भाषेत तर शब्द नाही आहे की यांना काय बोललं पाहिजे। आणि या घटनेतून पोलिसांना आणखी एक आरोपी ज्याच्यावर जी गुन्हा दाखल झालेला आहे असा सापडत नाही आहे। ही दुर्दैवी बाब आहे। पण या सर्व घटनेच्या जर घटनाक्रम बघितला तर खूप अतिशय वाईट परिस्थितीनं निर्घुण अशी टॉर्चर करू संतोष अण्णा देशमुख यांना मारलेलं। या सर्व घटनेमध्ये पोलिसांनी सुद्धा बारकाईने तपास करतो असं सांगत असली SIT, CID, तरी तो आरोपी सापडत नाही। मग तो आरोपी आहे कुठं? बरेच जण काय म्हणले की त्या आरोपाचं असं झालं आहे तसं झालं आहे, आता ते सांगता। तरी पण आणखी माझं म्हणणं असं आहे की या एक आरोपीच नाही तर या सर्व आरोपींना ज्यांनी मदत केली, म्हणजे मर्डर करताना, किडनॅपिंग करताना किंवा परत झाल्याच्यानंतर पळून जाताना राहायला पैसे, ब्लँकेट, काय त्या जे CID न्यायालयीन कोठडीमध्ये, CIDच्या कोठडीमध्ये ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। वाल्मिकी कराड ज्यांच्यासाठी काम करायचे म्हणजे धनंजय मुंडे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, परंतु कुठेतरी त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, त्यांना सरकार वाचवतं आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। हे बघा, जरांगे पाटील हे समाजाचं काम करणारं महाराष्ट्रातलं खूप मोठे एक नेतृत्व आहे। आदरणीय जरांगे दादांनी जर एखादी गोष्ट बोलली असेल तर त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही आहे। पण विषय राहिला धनंजय मुंडे साहेबांच्या राजीनाम्याचा, तो होऊन गेलेला राजीनामा आहे। त्याच्यामुळे आता त्यांना सहआरोपी करायचं का? तर जर तपासामध्ये जर जो कुणी आरोपी असेल किंवा जो कुणी तपासामध्ये सापडेल त्याला आरोपीच करावा लागेल असं माझं मत आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की जो कोणीही प्रथमदर्शी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे किंवा ज्यांनी मारलं म्हणून स्वतः स्पॉटला होते किंवा ज्यांनी कट रचला, ज्यांनी हे सर्व घडवलं किंवा ज्यांनी कुणी ह्यांना राज आश्रय दिला, अशा सर्वांवर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी पहिल्या दिवसापासून आणि ते शेवटपर्यंत राहील। धनंजय मुंडे असं म्हटले की माझं जे आजारपण आहे किंवा त्याच्यावर व्यंग्य केलं, टीका केली, मी सहन केलं, परंतु माझ्या आईविरोधात कोणी बोलत असेल तर मी सहन करणार नाही। हे बघा, त्यांनी काय बोलले हे मी काय ऐकलं नाही, पण कुणीच कुणाच्या आईवडिलाविषयी वाईट बोलू नये, चांगलं बोलायचं ज्याची त्याला सगळ्यांना अधिकार असावा। कारण कोणाच्याविषयी किंवा चांगलं बोललेलंही त्यांना जमत नसेल तर ते मला माहीत नाही, मी काय ते बोलले मला माहीत नाही। पण त्यांच्या कशावर कुणी टीका केली मी केली नाही, त्याच्यामुळे कुणी केली ते मला माहीत नाही। पण एक विषय असा आहे की ते मला लागू होत नाही त्यांचं बोलणं, त्याच्यामुळे ज्याला लागू होतं त्याला ते विचारला पाहिजे प्रश्न। नक्कीच होते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे। कॅमेरामन विशालसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।